या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. गौरी गणपतीचं आगमन म्हणजे सणवार अन उत्साहाला उधाण असतं. घरातील वातावरण भक्तिमय तर असतंच, पण यात एक कौटुंबिक मेळ देखील साधला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुळीक परिवार नागपूर यांच्याकडे ज्येष्ठ कनिष्ठ गौरीचं आगमन सोबतच गणेश आगमन थाटामाटात साजरं करण्यात आलं. आजची आधुनिक पिढी ही परंपरा आणि पूजा अर्चना यापासून दूर जात असल्याचं चित्र असताना मुळीक परिवारातील 4 पिढ्या एकत्रित येऊन गौरी गणपतीच्या सणाला एकत्र हा सण साजरा करतात. मुळीक परिवारातील युवा पिढीनं संपूर्ण सजावटची जबाबदारी घेताना हिमालयन गुफेचा सुंदरसा असा देखावा बनवला होता. सतत 7 दिवस रात्र जागून अनेक टीमवर्कचं उत्तम उदाहरण देत मुलांनी हा सुंदर देखावा जिवंत केला. यात वैभव आठवले सोबत आदित्य वंजारी, प्रशांत मोहिजे, कांचन पाटील, विनीत अमेय, वेदांत मुळीक सोबत मिळून ही गुफा सजवली. भाद्रपद सप्तमीच्या दिवशी षोडशोपचार पूजा आवाहन करून गौराईचं आगमन झालं. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ कनिष्ठ गौराईला 16 भाजी तसेच पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवून त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. भाद्रपद नवमीच्या दिवशी जड अंतकरणाने गौराईला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं साकडं घालून निरोप देण्यात आला. गणेश, गौराई यांचे आगमन आणि त्यांच्या घरातील वास्तव्य घराला पवित्र वातावरण प्रदान करत असतात. या सणाला सगळ्या सोयऱ्या यांची उपस्थिती, मित्रपरिवाराची साथ संगत या सणाची शोभा वाढवत असतात. अशा या गणपती गौराईला आमचे कोटी कोटी वंदन. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर.